इंस्टाग्रामवर आपले 1K फॉलोअर झाले, धन्यवाद बरं का. असाच सपोर्ट करत राहा. आणि आज आपल्याला जायचं होतं माळ जेवायला दीदीच्या. आधी सकाळी सकाळी उठून आलो शेताकडे, दूध घ्यायला जायचं होतं आणि तो वाटत भुईमुग लागतंय. पप्पानं म्हणाल ते त्याला कुठे डुकराने वगैरे खाले का बघ, एवढी पॅक नेट बांधल्या, कशाला डुकर खाते. आणि आज घरून येताना बिस्किट पुडा आणलता कुत्र्याला द्यावा म्हणून. अख्ख्या शेतात बघितलं कुठंच कुत्र दिसलं नाही. मग वगारला चारावं म्हणलं, वगार तर लय भिव पोळालतं. जाऊ द्या म्हणलं, तिथं ठेवून निघालो. आज मारुतीमाची माळ होती, त्यांच्या घरी कडीपत्ता द्यायचा होता. कडीपत्ता घेऊन निघालतोच तर वाटत कुत्र गाठ पडला. आता जाऊ द्या म्हणलेला, उद्या आणू बिस्किट पुडा. आणि इकडे गावात आल्यास बघितलं होतं का हरिभाऊचा मोबाईलवरच अभ्यास घेऊन चालू द्या म्हणलं. मी निघालो उजनी पाठ. मम्मीला घेऊन जायचं होतं. मम्मीचा व्हिडिओ शूट करू लागतो तर मम्मी म्हणाल्या काय घडी व्हिडिओ काढला. जाऊ दे म्हणलं चल. मग तिथं सोयऱ्या तयारीला फळं घेतले. आणि तुम्ही म्हणचाल हर व्हिडिओ मध्ये गॉगल येऊन स्टाईल मारला काय, तसं नाही हो, डोळ्यातून पाणी येते म्हणून घालतो. आजोळात येऊन टेक लावस म्हणलं की मामानं म्हणला चल ढिगच आपण येऊ. चल म्हणलं, त्याला एकट्याला कसं झापायला म्हणलं चला आपण बी जावं. जी ओलं सोयाबीन होतं ती वरी टाकून दिला आधी आणि ढिगावर चढून चवळ ओढून घेतलं. दोरी बांधून ढिग पॅक करून आला घरी. इथं मस्त म्हाताऱ्या माणसाला